तसं पाहता महाराष्ट्रामध्ये पडली आपली बऱ्याच गोष्टीमध्ये एक नाम बदनाम झालेली आहे. आता ह्याच गोष्टीमध्ये थोडीशी मागं होती तर ही गोष्ट पुढे आली की भ्रष्टाचार करावा, पण किती हद्द असावी भ्रष्टाचाराची हे आपण आपल्या डोळ्यांनी पहा. हे बघा 4 दिवसापूर्वी झालेला रस्ता आहे, हा अक्षरशः माझ्या बोटाने निघत आहे, हाताने निघत आहे. मग या ठिकाणाहून आपल्याला मला सांगा, तुम्ही जड वाहतूक केली जाऊ शकते का किंवा करणं योग्य आहे का, असा या माध्यमातून माझा अभियंता अभियंता यांना किंवा गुत्तेदार यांना सवाल आहे की एवढे बोगस तुम्ही काम आमच्या या 5-6 गावकऱ्यांच्या मातीत का मारत आहात. आतापर्यंत आमच्या या परिसरामध्ये 5-6 घटना अशा झाल्यात की खड्डे असल्यामुळे त्या खड्ड्याच्या ह्याच्यामध्ये 4-2 लोकांचा इथं बळी गेलेला आहे. सरकारनं या माध्यमातून जागा होऊन पुढं काहीतरी चांगलं नियोजन करावं, रस्ता चांगल्या पद्धतीनं देण्याचं आम्हाला करावं. हे बघा, हे रस्ता अशा पद्धतीने उघडत आहे. कुठला पदार्थ आहे त्याच्यात काळा दिसतो डांबर आहे का? हे डांबर तर असू शकत नाही, कारण डांबर जर असेल तर त्याला एक असं जर ओढलं तर तार लागू शकते, म्हणजे ते लवचिकपणा असतो. त्याच्यामध्ये लवचिकपणा नावाची गोष्ट बिलकुल नाहीये. हे बघा, हे या पद्धतीत हे रस्ता आहे. आता हे 5 दिवसापूर्वी झालेला रस्ता आहे. आता पुढची भूमिका आमची अशी आहे, या रस्त्याचे अभियंता, उपअभियंता आणि मुख्य अभियंता यांना रितसर निवेदन देऊन गुत्तेदारांना काळ्या यादीत टाकलं जावं व रस्ता चांगल्या ह्याचा दर्जाचा बनवला जावा, याकरिता आम्ही निवेदन देऊ. जर निवेदनामधून या सरकारला काही फरक पडत नसेल तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही सर्व लोक सिरसळा या ठिकाणी रस्ता रोको करू, आणि रस्ता रोको तर नाही भागत नसेल तर आमची पुढची पारी उपोषणाची असू शकते.